नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, मांढरच्या काळूआईच्या विषयी असणारे अनेक समज गैरसमज मी दूर केलेले आहेत, सांगितलेले आहेत. इथून पुढेही हे काम मी करतच राहीन, कारण माझ्या आईच्यासाठी मी या भक्ती मार्गामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये कार्य करतच राहणार आहे. आज अनेक लोकांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की मांढर देवी म्हणजे मांढरगडावरती गेल्यानंतर सर्वप्रथम जाळीतल्या म्हसोबाचं दर्शन घ्यावं लागतं आणि ते जर दर्शन नाही घेतलं तर काळूबाईचं दर्शन पूर्ण मानलं जात नाही किंवा काळूबाईचं दर्शन पूर्ण होत नाही. आता हा समज की गैरसमज किंवा यामध्ये काय सत्य आहे, काय तथ्य आहे, हे आपण पाहणार आहोत. अनेक वेळेला अनेक लोकांचे असे प्रश्न आहेत की आम्हाला जाळीतल्या म्हसोबाला जायला जमलं नाही किंवा एखाद्या बुवा बाबांना आम्हाला सांगितलं की तुम्ही जाळीतल्या म्हसोबाला गेलेलं नाही, त्यामुळं काळूआईनं तुमची सेवा मान्य केलेली नाही, काळूआईनं तुमची सेवा रुजू करून घेतलेली नाही. आणि मग कुठंतरी मनामध्ये भीतीचं स्थान निर्माण होतं, शंकेचं स्थान निर्माण होतं किंवा आपण एवढं करून देखील हे काही झालेलं नाही, असा एक मनामध्ये शंका निर्माण होत असते. आता आपण जर मांढरगडावरती गेला असाल तर पाहिलं असेल की मांढरगड म्हणजे काळूआईचं मंदिर असं उंचीवरती आहे आणि त्याच्याच खाली पूर्व दिशेला म्हणजे मंदिरापासून तो जाळीतला म्हसोबा दिसतच नाही, दूर आहे तिथून खाली दरीमध्ये. आता जाळीतला म्हणजे अनेक करवंदाच्या जाळ्या वगैरे आहेत तिथं असल्यामुळे जाळीतला म्हसोबा हे नाव पडलेलं आहे. आणि काळूआईच्या मंदिरापासून हा म्हसोबा दूर आहे, जवळ नाही. अनेक वेळेला या म्हसोबाला जायचं म्हटलं तर रस्ता व्यवस्थित नाही, पावसाळ्यामध्ये खूप हाल होतं, गाड्या पुढं जात नाहीत आणि अशा अडचणीच्या ठिकाणी हा म्हसोबा आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की काळूबाईचं दर्शन घ्यायचं म्हणलं तर सर्वप्रथम या म्हसोबाचं दर्शन घ्यायलाच पाहिजे का किंवा असा काही नियम आहे का? तर मी आज तुमचा हा गैरसमज दूर करतोय की असा काहीही नियम नाही. मग तिथं असं का म्हटलं जातं की जाळीतल्या म्हसोबाचं दर्शन अगोदर घ्यायचं? तुम्हाला थोडक्यात सांगतो. मध्यंतरी एक व्हिडिओ आलं होतं. या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं होतं की जाळीतला म्हसोबा हा काळूबाईचा सक्का भाऊ आहे. सक्का भाऊ. आता हे ऐकल्यानंतर मी याच्याविषयी व्हिडिओ टाकलं होतं की हे तुम्ही कोणत्या आधारे सांगताय, हे पूर्ण चुकीचं आहे. काळूआई ही साक्षात महाकाली, पार्वती, शिवपत्नी आहे आणि म्हसोबाचं तिचं नातं बहीण भावाचं कसं होईल? तर प्रश्न असा आहे की प्रत्येकजण आपापल्या देवाचं महिमा मंडन करत असतो आणि त्याच्या पाठीमागं असं एक कारण लपलेलं असते की चला या अर्थानं तरी आपल्याकडे जास्ती लोक येतील आणि कळत नकळत काही ना काही याची कारणं याच्या पाठीमागं लपलेली असतात. काही आर्थिक कारणं असतात किंवा बरीच कारणं असतात की यामुळं या अफवा पसरल्या जातात की म्हसोबाचं दर्शन झालंच पाहिजे, त्याशिवाय काळूआईचं दर्शन पूर्ण होणार नाही. पहिला विषय असा आहे की असा कुठे इतिहासामध्ये किंवा पुराणामध्ये उल्लेख नाही की काळूबाईनं म्हसोबाला वरदान दिलंय की माझ्या अगोदर तुझं दर्शन घेतलं जाईल, असं झालेलं नाही. आता हा म्हसोबा मंदिरापासून दूर का आहे? जर काळूआईचा तो रक्षक आहे, तो शिपाई आहे, तर काळूआईच्या जवळ तो का नाही? तर पहिला प्रश्न असा आहे की अनेक भागामध्ये, अनेक ठिकाण असो, दऱ्याखोऱ्या असो, खेडेगाव असो, शहर असो,
म्हसोबा हे एक क्षेत्रपाल देवता आहे. क्षेत्रपाल म्हणजे त्या त्या क्षेत्राचं रक्षण करणारी देवता. आता हा काळवाईच्यापासून दूर आहे. याचं कारण त्या संपूर्ण भागाचं रक्षण करण्याचं काम तो करतो. पण तो जरी रक्षण करण्याचं काम करत असला तर अगदी त्याच्यावरची कितीतरी मोठी स्टेज आहे. काळवाई ही मेन देवी आहे, आदिमाया आहे, आदिशक्ती आहे. त्यामुळं सर्वप्रथम तुम्ही काळवाईचं दर्शन घेतलं तरी ते परिपूर्ण होत असतं. अशी काही जबरदस्ती अजिबातच नाही. त्याचबरोबर जर तुम्ही मांढरगडावरती आला असाल तर तुम्ही पाहिलं असेल की काळवाईच्या मंदिराच्या पूर्वेला तिथंच पुढं म्हसोबाला स्थान दिलेलं आहे की ज्यांना जाळीतल्या म्हसोबाचं दर्शन शक्य नाही ते तिथूनच हात जोडून त्याचं दर्शन घेतात. म्हणजे दर्शन तर पूर्ण होतच ना, की काळवाईचं दर्शन होतं आणि तिथल्या म्हसोबाचं दर्शन होतं. आता प्रश्न असा आहे की तुम्ही जाळीतल्या म्हसोबाला जायचं का? अवश्य जा, 100% जा. परंतु जर तुम्हाला व्यापातून नाही जमलं, धकाधकीतून नाही जमलं, तेवढा तुमच्याजवळ वेळ नसेल तर आवश्यकता नाही. मी पुन्हा एकदा म्हणतोय, आवश्यकता नाही. जर तुम्हाला शक्य होणार असेल तर तुम्ही जा. नाहीतर काळवाईच्या मंदिराजवळच जे प्रतीक म्हणून दगड ठेवलेले आहेत म्हसोबाचे, त्याची तुम्ही पूजा करू शकता, त्याला हात जोडू शकता, तिथं नारळ वाहू शकता. आणि जर तुम्हाला अधिक काय करायचं असेल तर खाली जाळीतल्या म्हसोबा तिथे जाऊ शकता. अन्यथा जर तुमच्याजवळ वेळ अजिबातच नसेल तर हे करण्याची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट काळवाईचं दर्शन घेऊ शकता. आजूबाजूला जे गोंजी बाबा, मांगीर बाबा, धावजी बाबा, लक्ष्मी आहे, हे जे आजूबाजूला जी देवस्थान आहेत त्यांचे दर्शन घ्या. तिथंच म्हसोबाचं स्थान ठेवलेलं आहे प्रतीक म्हणून, त्याचं दर्शन घ्या. तिथं नारळ फोडा, तिथून हात जोडा. म्हणजे म्हसोबाचं दर्शन नाही घेतलं तर काळवाईचं दर्शन पूर्णच होत नाही. हा एक अपसमज आहे, गैरसमज आहे. म्हणजे तुम्ही म्हसोबाचं दर्शन घेऊ नका असं मी म्हणतच नाही, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी मनाला लावून घेण्याची गरज नाही आहे. किंवा अशा काही बुवा बाबांना पण माझं एक सांगणं आहे की काहीतरी एखाद्या डोक्यामध्ये साप सोडायचा की तुझं जाळीतल्या म्हसोबाला गेला नाही मग काळूबाईचं दर्शन पूर्ण नाही झालं, पुन्हा तुला ते करावं लागेल, असं नका करू. एकतर अगोदर लोक त्रासलेले आहेत. या त्रासातून आर्थिक नुकसानी सहन करून वेळ देऊन हे सर्व ते करत असतात. आणि यामध्ये असं काहीतरी अक्कल लढवायची आणि एखाद्या डोक्यामध्ये साप सोडायचं की तुझं हे चुकलंय आणि तुझं हे बरोबर आहे, तर असं काही नाही. तुम्ही जाऊन डायरेक्ट काळवाईचं दर्शन घेऊ शकता. ते दर्शन परिपूर्ण होतं आणि त्याच्या आजूबाजूला सर्व शक्ती तिथं आहेत, त्यांचं दर्शन होतंच. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर जाळीतल्या म्हसोबाचं दर्शन घ्यायला तुम्ही जाऊ शकता. नाही झालं तरी दुःख मानायची काहीही गरज नाही. मी पुन्हा एकदा म्हणतोय, दुःख मानण्याची काहीही गरज नाही. त्याचबरोबर दर महिन्यामध्ये आपण जे ध्यानधारणा योग शिबिर घेत असतो, ज्यामध्ये संचार मोकळा होणे, संचार नाव सांगणे किंवा अध्यात्मामध्ये अनेक अडीअडचणी, अनेक त्रास, बऱ्याच काही गोष्टी जिथं निघून जातात, असे शिबिराला आलेल्या लोकांचे अनुभव आहेत. आणि हे मी दर महिन्यामध्ये शिबिर घेत असतो. आणि फेब्रुवारी 2025चं शिबिर आहे, रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. याचं रजिस्ट्रेशन पूर्ण सुरू झालेलं आहे. आणि आपण जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन नोंदवू शकता. या शिबिरामध्ये खूप लोक अडीअडचणीतून बाहेर निघाले, त्रास निघून गेले. आणि जिकडं लाखो रुपये खर्च करून सुद्धा ज्यांचे त्रास गेले नाहीत, अशा लोकांना देखील अनुभव आले की शिबिरामध्ये ते त्रास गेले. आणि शिबिराची फी आहे आपली 1,500 रुपये आहे. याची नोंद घ्या. त्याचबरोबर ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी खालील फोनवरती संपर्क करावा. तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशी घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.